एक तर माझ्या मागं मोकार काम आणि माती उकरून झालोय जाम डायरेक्ट बरं का. तर मग आज आपल्या कोब्याचं काम फायनल होणार आहे. तिथं आपल्याला थोडं फिनिशिंग करायची होती म्हणजे थोडं आहे ना, साफ करायचं होतं. तर पोरांना म्हटलं, "तुम्ही ना किनी उभा असा, मी तुम्हाला मस्तपैकी सगळं ओके करून देतो." तर आज आपलं कोब्याचं काम चालू होऊन 4-5 दिवस झाले होते आणि ते आज फायनल झालेलं आहे. आणि आपल्याला त्या बाऱ्या पैसे आणि आपल्या कांदा चाळीची थोडी पडदी वाचायची होती आणि तेवढं मटेरियल कमी पडलं होतं. मग काय घरी गेलो मटेरियल वगैरे आणलं. त्यांना म्हणलं, "कांदा चाळीची पण फिनिशिंग चांगली आली पाहिजे बरं का." मग काय आपल्या शेडच्या कोब्याचं, कांदा चाळीची पडदी वगैरे सगळं काम झालं होतं बरं का. मग त्यांना म्हणलं, "आपलं पाणीच फुटलं नाही पाहिजे अशी सिस्टम करायची" म्हणलं आपल्या बाऱ्यांपाशी. कारण आपलं इथं इकडलं पाणी तिकडं आणि तिकडलं पाणी इकडं मोकार सिस्टम जबरदस्त करेल बरं का आपण. तर मग ते वाबा-बिबा वतून घेतला आणि स्प्रे मारायचा होता आपल्या कांद्याला इकडं. मग काय डायरेक्ट पंप उचलला डायरेक्ट आपल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये. मग काय स्प्रे वगैरे मारला. आता वातावरणामध्ये असा बदल होतो त्यामुळे स्प्रे जास्त लागू राहिले बघ यावर्षी कांद्याला. मग काय त्यानंतर डायरेक्ट घरी आलो. आता आपल्या टाकीपाशी ना आपल्या इथं कोबा करून घ्यायचा आहे. मग तिथल्या पाईपलाईन थोड्या उकरायच्या होत्या आणि ते काम आता दुसरं कोण करणार आहे? ते आपल्यालाच करावं लागणार आहे. मग काय त्या पाईपलाईन सगळं उकरून घेतलं बरं का. आणि तिथं काय उकरायचं काम म्हणलं, खालूच उकरायला गेलो पाईपच फुटून गेला डायरेक्ट. मग ते काय कामाचा शिनाडा वाढला आणि मोकार माती उकरायला लागली हो. कारण 5 मिनिटाचं काम डायरेक्ट 1 तास हो गेलं. म्हणलं चला चालूच राहतं काय प्रॉब्लेम नाही म्हटलं. आता आपण इथं उद्या डायरेक्ट कोबा ओतून घेणार आहे. आपल्या गव्हाणी पण आपल्याला शिफ्ट करायची आहे बरं का.